मी गेल्यानंतर तुमच्या जेवणाची आबाळ व्हायला विचारच नाही आला हो बाबा मनात. पण तुम्ही काळजी नका करू, मी स्वयंपाकाला बाई लावीन आता. 2 वेळेचं पोटभर जेवण तर मिळालंच पाहिजे तुम्हाला. पण तुम्ही बसा, मी पटकन स्वयंपाक करते. अगं थांब, काही गरज नाहीये त्याची, असू दे. बाबा प्लीज बसा ना. हो अगं माहेर वाशिण आहेस बाळा तू, माहेर वाशिणीला कामाला लावतात का? बाबा गप्प बसा. हा इथे बसू म्हणजे गप्पा मारता येतील. हो आणि फार काही करू नको, कुकरच लावत होतो मी. हो बाकी तुझ्याकडे कशी आहेत सगळी? खूप छान. तुझ्या 6 सासवा, आजे सासूबाई काय म्हणतायत? सगळी छान आहेत. पण सगळे तुझ्याशी एकदम चांगले वागायला लागतील, तुझ्याशी जुळवून घेतील अशी अपेक्षा मात्र बाळगू नको. गोष्टी जुळायला वेळ लागतो जरा. वहिनी मस्त झालाय चहा. मला ना ती जान्हवी खूप आवडली आहे वहिनी. मस्त आहे ना ती? हो छान आहे ग, पण तिला ना आईंचं मन वळवता यायला पाहिजे. आईंना पटवायला आपण तिला मदत करूया. पटवायला काय, हेच होते म्हणजे मन वळवायला. आपण आहोतच तिच्या बरोबर, पण जर तिचं तिने आईंचं मन जिंकलं ना तर खरं. म्हणजे आई काय अशा विनाकारण कोणावर राग धरून बसत नाहीत ना. बिचारे दोघे. मला ना खूप वाईट वाटतं. एवढं नवीन लग्न झालंय त्यांचं, पण नवीन जोडप्यासारखे ना लाडच नाही झालेत. सारखं आपलं टेन्शन टेन्शन टेन्शन. आयडिया वहिनी, आपण ना आज श्रीची रूम मस्त फुलांनी सजवूया. त्याला सांगायचंच नाही, एकदम सरप्राईज. आणि तो असा रूम मध्ये आला ना की सगळीकडे फुलं फुलं फुलं. अगं अगं अगं, ती फुलांनी सजवलेली रूम बघून तो ओरडायला लागेल ना, झाडावरची एवढी फुलं का तोडलीत म्हणून. त्याला ते पर्यावरण वाचवायचंय ना. अतिच करतो हा श्री जरा. एवढं काय अगदी तांदूळ वापरायचे नाही दक्षता म्हणून, टिश्यू पेपर्स वापरायचे नाही वृक्षतोड होते म्हणून. अतिच करतो. हो ना, आपल्या घरात नळ असा टिपटिपत राहिला तरी आरडा ओरडा त्याचा नुसता. पाणी एवढंच द्या, जास्ती देऊ नका. श्री म्हणतो ना हे सगळं पर्यावरण पर्यावरण, ते की मला फारसं पटत नाही, म्हणजे कळत नाही. पण श्री म्हणतोय ना मग सगळं ऐकायचं. वहिनी पण मग श्रीचा हनीमून असा बिनफुलांचा होणार? झाला पण असेल. आपल्याला काय माहित. आपण असं करूया, आपण त्यांना बाहेर कुठेतरी पाठवूया, म्हणजे असं महाबळेश्वर वगैरे. हा हा मस्त, ते पिक्चर मध्ये दाखवतात ना तसं. आणि तो कोण, तो हिरो आहे बघा, असं एकदम बारीक उंच सॉलिड काम करतो असा. अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन त्याच्यासारखं मग तो गाणं म्हणेल तिकडे जाऊन. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. वहिनी अमिताभ बच्चन हे गाणं का म्हणेल? तुम्ही काहीतरी म्हणू नका हो. मला आठवत असतं ते पण मी विसरते. हनीमूनचं गाणं हवंय मला. ते कुठलं, ये कहां आ गए हम. आई पाठवूया पाठवूया, आपण दोघांना बाहेर पाठवूया परदेशात. हा अगं आत्ता कसं पाठवणार, दिवाळी अशी तोंडावर आली आहे. दिवाळी झाल्यावर पाठवूया. दिवाळी आली तर येऊ. हा मजा, म्हणजे जान्हवीची पहिली दिवाळी. खूप धमाल करूया आपण. तुला आठवलं म्हणजे काय? अगं ती इथे कुठे असणार आहे? पहिली दिवाळी म्हणजे 2 जण माहेरी जातील ना. हो का? हरकत नाही, आपण सगळे जाऊया तिच्या बरोबर. सगळे काय जाऊया? जावयाचा मान असतो, सासवांचा नाही. मग ठीक आहे ना, सांगूया त्यांना, नका करू म्हणावा आमचा मान. पण घरात तर घ्याल ना, का हाताला धरून बाहेर काढाल? जाऊया ना वहिनी प्लीज. आणि तसंही श्री इथे नसेल तर मग त्या दिवाळीला काय अर्थ आहे? पण मग आईंचं काय करायचं? त्यांना काय एकट्यांना सोडून जायचं इथे? वहिनी श्री आणि जान्हवीने ना दिवाळीच्या आधी आईंचं मन वळवायला हवं. म्हणजे आईने त्या दोघांना एकदा माफ केलं ना की श्री आनंदी. श्री आनंदी म्हटल्यावर आपण सगळे आनंदी, आणि आपण सगळे आनंदी म्हणजे आपलं घर पण आनंदी. धमाल. पण आईनी अजूनपर्यंत कोणाला माफ केलंय असं मी तरी बघितलं नाही. अशक्य कोटीतली गोष्ट आहे. म्हणजे माझं लग्न होऊन इतकी वर्ष झाली ना, कधीच असं घडलं नाही.
विघ्नेश्वरा आमच्या आईना बुद्धी दे. अरे हो. तू आलीयस ना तर घर एकदम भारी वाटतंय. अरे वेड्या, मी येतच राहणार. ताई, यावर्षी 12वी क्लिअर करायचं म्हणतो. अरे वा, म्हणजे माझं लग्न फायद्याचं झालं म्हणायचं. मी इथे असताना नव्हता बोललास कधी. तू इथे होतीस तोवर कशाची झळ बसली नव्हती ना ग. सासरी गेल्यानंतर मला कळलं की मी बिनकामाच आहे ते. हा का मलाच नाही, घरात प्रत्येकाला वाटतं की पिंट्या म्हणजे खायला कार आणि भुईला भार. गप वेड्या, घरातल्या आपल्या भल्यासाठीच बोलत असतात की नाही. ताई, तू पण बोलायचीस. तुझं बोलणं कधी लागलं नाही, पोचलं नाही मला. आता वाटतंय जेव्हा तू ते सगळं मला सांगायचीस ना, तेव्हाच ऐकलं असतं तर बरं झालं असतं. काय रे, काय सांगायचंय मी तुला? स्वतःचं काम स्वतः करायला पाहिजे, दुसऱ्यांवर अवलंबून नाही राहायचं, वगैरे वगैरे. ठीक आहे रे पिंट्या, हे तुला पटतंय हे चांगलंच आहे. उशिरा का होईना तुला समज तर आली. आणि आपली कामं ही आपण स्वतः केलीच पाहिजे. त्यात लहान मोठं गरीब श्रीमंत यातलं काही नसतं. आणि तुला सांगू, आपण स्वावलंबी असलो ना की आपलं कधीच अडत नाही. हो ताई, आता पटतंय मला तुझं. पण ताई, बाबांना माझ्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे, असं काहीतरी करायचंय ग मला आता. माझ्याबद्दल बाबांच्या डोळ्यात ते कौतुक कधीच नसतं. जे तू समोर जरी आलीस ना त्यांच्या, तरी त्यांच्या सगळ्या अंगात संचारत, कधीच नसतं. मला माहिती आहे ताई, फॉल्ट माझाच आहे ना. मुलीचं लग्न होतं हे एकदम बरं होतं म्हणायचं. भाऊ बघा एकदम शहाणे होऊन जातात. पिंट्या, मला माझ्या जुन्या पिंट्याशी बोलते असं वाटतच नाहीये रे. एकदम वेगळा आणि मॅच्युअर झालास रे तू. पण चांगलंय, तुझ्यातला हा बदल खूप छान आहे. मला कौतुक वाटतंय तुझं. बाबांना वाटलं तर खरं. मी बघतो. तैडा मनीष, ये. हॅलो, हा बोल रे. आता एक 10 मिनिटात भेटते तुला. नाही नको, तू वर येऊ नकोस. अरे बाबा झोपलेत बाहेर, मी खालती येते. हा आले, चल बाय बाय. तू जा, मी करतो. अरे अगं खरंच जा, मी करतो. जा 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 जा, ठेव ठेव. ये. जा, मी करणार. मनीष, घरच्यासाठी स्वयंपाकाची बाई हवी आहे यार. मिळेल ना, पण का, काय काय झालं का? माझं लग्न झाल्यापासून घरच्यांचे फार हालहाल होत आहेत रे. का, काकूंना काय झालं? बरी नाही तब्येत? नाही रे, असं काही नाही. तुला तर माहितीये ना, आईला घरच्या कामांची किती आवड आहे. म्हणजे कधीतरी तिच्यावर पडलं तरी जीवावर करते ती. आणि मग असा बळजबरीचा रामराम कधीपर्यंत चालणार? त्यामुळे मलाच असं वाटलं की गेले 2 पैसे ना तर जाऊ देत, पण 2 वेळेचं नीट जेवतील रे सगळे. जान्हवी, ह्या स्वयंपाक करणाऱ्या बायका खूप पैसे घेतात हं? मला कल्पना आहे त्याची, पण काय करणार. हा म्हणजे आता माझ्यावर थोडा ताण पडेल. थोडं जास्त काम करून मी मॅनेज करेन. अरे मला काय वाटतं, श्रीशी एकदा बोलून बघ ना. माझं कुटुंब ही माझी जबाबदारी आहे रे.
नाही म्हणजे श्रीशी बोलायला काहीच अडचण नाहीये. फक्त तो तर बिचारा आनंदाने करेलही. माझा स्वाभिमान आड येतोय थोडा. आणि माझ्या बाबांनाही जावयाच्या जीवावर उड्या मारतोय ही गोष्ट नाही आवडणार. चला पण आता बाकी मला हिशोबाला बसलं पाहिजे. म्हणजे बघा हप्ता आहे, आता बाईचा खर्च वाढेल, घरी पैसे द्यावे लागतील. ते हो श्रीच्या घरी पैसे नाही द्यावे लागणार आहेत मला. त्याच्यामुळे ना होऊ शकेल मॅनेज असं मला वाटतंय. जान्हवी रागू नकोस. आय मीन तुझा निर्णय तुझ्या जागी योग्य आहे आणि चांगला आहे. बाबांचा विचार करता तू जे काही बोलतेस ते अगदीच परफेक्ट आहे. पण पिंट्याचं काय? तो कधी जबाबदारी घेणार? अरे जबाबदारी अशी सांगून नाही घेतायत, मग त्याला लादणं म्हणतात ना मनीष. जाणीव ही आतूनच झाली पाहिजे. आणि पिंट्याला ना आता ती जाणीव व्हायला लागली आहे. आणि तो जबाबदार होण्यासाठी मला भाषण नाही द्यायचं रे त्याला, तो थोडासा वेळ द्यायचा आहे. परिस्थिती माणसाला सगळं शिकवते. प्रत्येक वेळेस कुठलीही गोष्ट करण्यासाठी वेळ यावी अशी वाट बघायची का? माणसाने स्वतः शिकायला नको का काही गोष्टी? अरे आपल्या हाताची पाची बोट सारखी नसतात ना. मग एकच नियम प्रत्येकासाठी कसा लागू होईल? अरे प्रत्येकाची कुवत आणि समज येण्याची वेळ ही वेगवेगळीच असणार ना. महत्वाचं काय आहे? समज येणं. काय काही नाही, तुला बोलण्यात कोणी हरवूच शकत नाही. बरं जे बोलतेस ते अगदी योग्य असते. मी मिस करेन यार आपलं हे सगळं बोलणं. अरे पण आपण फोनवर बोलू शकतोच की. नाहीतर तू माझ्या घरी येशील का? तुझ्या सासरच्यांना चालेल? अरे बापरे, हा विचार मी खरं तर केलाच नव्हता. मनीष घरी आला तर श्रीला चालेल, पण बाकीच्यांचं काय? विशेषतः आई आजींना नाही आवडलं तर? नको नको नको. आत्ता कुठे जरा सगळं रुळावर यायला लागलंय, त्यात खोडा घालायला नको. मनीष काही परका नाहीये, त्याला सांगितलं तर समजून घेईल तो. काय ग? काय झालं? काहीच नाही. ए बरं मनीष, मी सांगायला विसरले, मी ना लवकरात लवकर आता ऑफिस जॉईन करणार आहे. मग आपण ऑफिस मध्ये किंवा बस स्टॉपवर पण भेटू शकू. चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. बाकी तुझं कसं चाललंय? मला ना कधी कधी तुझा आणि श्रीचा खूप हेवा वाटतो. तुमच्या सुखाचा हेवा वाटतो. आणि खाडा केलास ना तर तुझा पगार कट करणार. आणि उशिरा आलीस आणि मला खाण्यासाठी बाहेर जावं लागलं त्या दिवशीचाही पगार कट. हा, आणि तू जास्त उशिरा आलीस तर तो दिवस खाडा धरला जाईल. अन्न उरलं तर पगार कट, अन्न पुरलं नाही तरी पगार काट. तुम्ही तिला पगार देणार आहात की नुसताच कट करणार आहात? ताई, मनीष भाऊनी सांगितलं म्हणून आले मी. एवढी खिचपीच असेल तर मला नाही जमणार. ए कसली ग खिचपीच? तू तुझ्या लायकीप्रमाणे वाग. उद्धटपणा इथे चालणार नाही. ओ मामा, अहो बायकांच्या कामात तुम्ही कशाला तोंड घालताय? चले आत्ताच्या आत्ता हिला कामावरून काढून टाक. अरे अजून तिला कामावर ठेवलीये कुठे मी? मामा जरा जरा शांत राहा ना. ताई तसं काही नाहीये, तुम्ही फक्त वेळेत या. आणि मला सांगा कधीपासून याल? आणि पगार किती घेणार? 2000 नुसत्या स्वयंपाकाचं. 2000? अगं आमच्या बारशीला 500 रुपयात कामवाल्या मिळतात. तू 500 रुपयाच्या कामाचे 2000 सांगून आम्हाला बनवतेस काय? वरचे 1500 तुझ्या उद्धटपणाचे का? पाहुणे गावाला परत कधी जाणार आहेत? ताई ऐका, 2000 रुपये चालतील. उद्यापासून या पण नक्की. हा हे बघा ताई, मी कनी एक आठवडा येऊन करून बघीन. माणसं धड वाटली तर करीन, नाही तर तुम्ही दुसरी बाई बघा. पाहुणे गेल्यावर येईन मी परत. अरे ही मला घालवायला का टपली? मामा राहू द्या आता. ताई ठीक आहे, उद्यापासून या तुम्ही. हो आणि हो
सकाळी 7 वाजता या. मला पहिला चहा सकाळी 7 वाजता लागतो. नाही 7ला नाही जमणार. 7ला माझं जुनं दुसरं काम असते. मी 8ला ठीक आहे. अगं बाई, पण मग चालेल चालेल. येऊ मग मी. हो या. आगाऊ मला ना ही बाई आगाऊ वाटली. त्यात हसण्यासारखं काय? काय नाही, कोण काय बोलतय. मी म्हटलं मला आगाऊ माणसं आवडत नाहीत. तेच म्हणतोय मी. मग त्यात हसण्यासारखं काय? नाही, ते तुम्हाला नाही कळायचं निळकंठराव. बाबा राहू द्या ना, तुम्ही पण काय. नाही त्यांना सवयच आहे ना, घरच्यांना पाण्यात पाहायचं आणि बाहेरच्यांचे गोडवे गायचे. तू या बाईनं सांगितलंयस खरं, पण यांच्या तावडीमध्ये टिकणार आहे का ती? हो म्हणजे चांगल्या वाटल्या हो मला त्या. नाही, त्या चांगल्याच आहेत, त्यांचा कुठे प्रश्न आहे. हो 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 म्हणजे आम्ही चांगले नाहीच आहोत ना. तुमच्या ह्या टोचून टोचून बोलण्यानं ना एकदा जीवच जाईल माझा. एवढं कुठलं नशीब माझं. दाजी, माझ्या बहिणीनं तुमच्याशी लग्न केलं म्हणून तिनं निभावून नेला तुमचा संसार, नाही तर भिकेची वेळ आली असती. आता प्लीज तुम्ही सगळे गप्प बसाल का. अरे लहान मुलांच्या वर्तन करताय तुम्ही, सारखे काय भांडत असता. आम्ही नाही भांडत आहोत, हे भांडतायत. हेच इतके दिवस त्यांच्या डोळ्यात मी सलत होते आणि आता दादा. आई ग पुरे ना आता. पाहिलंच ना, आता त्या मोलकर्णीची बाजू घेऊन बोलतायत मला. तुला सांगते, त्या मोलकर्णीला पण कळेल की ह्या बाईला काडीची किंमत नाहीये ह्या घरात. आई प्लीज, तुला होत नाही म्हणून आपण त्यांना बोलवलंय की नाही. मग त्यांना या घराविषयी समजून घ्यायला आणि त्यात रुळायला थोडासा वेळ नको द्यायला. ते काय आपल्या नात्याची आहे का? हो मामा, अरे रक्ताच्या नात्या पलीकडेही काही नाती असतात, जी रक्ताच्या नात्या इतकीच घट्ट असतात. ती निर्माण व्हायला वाव तर द्यायला हवा ना. आणि एखाद्याला मानाने वागवणं हे किमान माणुसकीचं लक्षण आहे. तिला कसला मान? 4 घरची धुणी भांडी करणारी बाई ती. का धुणी भांडी करून मानाने जगत नाही का ती? मग रिस्पेक्ट नको द्यायला? रिस्पेक्ट बिस्पेक्टचं कोणाला सांगतेस तू? बरं मानाचं राहू दे मामा, आपली गरज म्हणून एखाद्याला नीट वागवायला नको का आपण? दाजीने सुद्धा या जानूला बिघडवलंय. बरं झालं तिला श्रीमंत नवरा मिळाला, नाही तर हिचंही काही खरं नव्हतं. काही स्वयंपाकाला बाई ठेवायची काय गरज आहे? नाही म्हणजे मला येतं ना जेवण बनवता, मी बनवेन. मेल्या, अरे पुरुषासारखा पुरुष तू हा आणि स्वयंपाक करणार आहेस? लाज वाटते का? बसून खाण्यापेक्षा ते बरं आहे. ओबाड पोळी ना, मूर्खासारखं बोललास तर काय आचारी व्हायचंय का? आता काय चुकलं माझं ताई? तूच सांग त्याला. मी तर हात टेकले या पोरा पुढे. आई असं काही झालेलं नाहीये आणि त्याला असं उठसूट बोलत जाऊ नका. लहान आहे का तो? त्याचं त्याला कळतं. स्वयंपाक करतो म्हणे, हीच का अक्कल त्याची? तू उठसूट त्याला पाठीशी घालू नको. या घरात मी काही केलं नाही तरी मला बोलतात आणि काही केलं तरी मला बोलतात. मला ना कंटाळा आला या घराचा. अरे अरे भाच्या थांब थांब. अरे जातोस की काय कुठे पळून? इंदुवहिनी का बेबी माणसं पुरे ना आता. काय फिरताय? तुम्हाला बघून आता माझे पाय दुखायला लागले. आईने इतका तडकाफडकी श्रीला ऑफिस मधून का बरं बोलावलं असेल? आता अर्धा तास झाला आई श्रीशी बोलतीये. ना आता परत काय झालं कोणास ठाऊक. अर्धा तास झाला पण आई श्रीशी बोलतात त्याला. नाहीतर काय. बेबी माणसं मी चोरून ऐकून येऊ नेहमीप्रमाणे. नंतर लक्षात राहणारे काय सांगायचे ते? 100 गाठी मारून ठेवेन पदराला. त्याचा काय उपयोग? जेवढं आठवेल तेवढं तर सांगेन. मग तुला जायची काय गरज आहे? आम्ही नसतो का गेलो? मी कसं लावे त्याच्यासाठी? तुम्ही का नाही जाऊन ऐकत? अगं शरयू, आईने सांगितलंय ना की इथनं हलायचं नाही म्हणून. आईला कळलं ना ते चिडेल आपल्यावर. आणि आधीच ती घर सोडून गेल्यापासून मला तिच्याशी बोलायला भीतीच वाटते. ती लगेच चिडली आणि पुन्हा बाहेर निघून गेली तर? बेबी नको बाई असं अभद्र बोलू. दिवाळी आली आहे तोंडावर. वाटलं होतं आता तरी आनंदात दिवाळी साजरी करूया म्हणून, पण या दिवाळीवर अमावस्येचं सावट आहे असं दिसतंय.
आयडिया. आपण ना आईंच्या खोलीला बाहेरून कडी घालून ठेवूया. म्हणजे ते कुठे जाऊच शकणार नाहीत. बावळटासारखं बडबडू नकोस. नाही तर काय. मुळात आधी शिरीशी काय बोलते आई हे कळायला मार्ग नाहीये. मार्ग आहे, मी तेच सांगते. माझं ऐका. मी जाऊन ऐकते नेहमीप्रमाणे चोरून चोरून. शरयू, आपल्याला आईनी बजावलाय. हा, आईनी आपल्याला बजावलंय ना. मी काय म्हणते, आईनी आपल्याला सांगितलंय ना तिघींना इथून हलायचं नाही म्हणून. सरू तर ऐकू शकते. ती देवासमोर बसलीये. इंदुवाहिनीला पाठवूया. त्या मस्त ऐकतात, लक्षात ठेवतात आणि येऊन सांगतात. शरयू, इंदुवाहिनी बाहेर गेलीये दिवाळीचं शॉपिंग करायला. अय्या हो. काही तुझ्या लक्षात राहत नाही बघ. मला तर आता घाबरायला व्हायला लागलाय. आणि ना तुम्हाला बघून मला असं वाटतंय की आपल्याला घाबरायला हवं. पण श्री काय आईंना असं जाऊ द्यायचा नाही. हो ना. आणि आई आपलं कुणाचं ऐकत नाही, एवढं ऐकते श्रीचं. तर श्रीच हे सगळं निभावून नेईल म्हणजे बरं. पण इतका वेळ काय बोलतोय हा? बेबी वंस, आई माझ्याबद्दल तर बोलत नसतील. तुझ्याविषयी कशाला बोलेल ती? कोण लागून गेलीस तू? पण मग आई कुणाबद्दल बोलतायत? शरयू, हाच प्रश्न पडलाय ना आपल्याला. का बोलतेय, कुणाबद्दल बोलतेय? सरळ आहे, जान्हवी बद्दल. म्हणजे मला असं वाटतंय